महाभारत आपल्याला खूप आवडतं, कारण आपण मालिका बघितली असतील, कथा, चित्रपट, या सगळ्या ह्याच्यातून आपण महाभारत म्हणजे काय हे पाहिलेलं असतं. तसं पाहिलं तर महाभारत बघण्याचा एकमेव याची डोळा एकमेव साक्षीदार आपण म्हणूया तर ते फक्त व्यास आहेत. कारण व्यासांनीच हे सगळं उजेडात आणलं म्हणून आपल्याला कळलं. कारण व्यास हे कौरव आणि पांडव दोघांचेही हितचिंतक होते आणि व्यासांची एक भूमिका फार महत्त्वाची ठरली. त्यामुळं हे कौरव पांडवांचं पुढचा वंश वाढला किंवा हे महाभारत घडलं. पण प्रत्यक्षपणे ह्यांनी कुठल्याही ह्याच्यात भाग घेतलेला नाही. ज्यावेळेला युद्ध संपतं महाभारताचं, जवळजवळ 5000 वर्ष झाले असतील ह्या गोष्टीला, तर युद्ध संपल्यानंतर 3 वर्षानंतर व्यास एका झाडाखाली बसलेले असतात. तसं पाहिलं तर व्यास हे अतिशय तल्लख बुद्धीचे, सामवेद, यजुर्वेद, अर्थवेद, नंतर ऋग्वेद हे सगळे वेदामध्ये ते पारंगत होते. सगळ्या शास्त्रात ते 14 शास्त्रात पारंगत असलेला हा ऋषी ज्यावेळेला त्यांना एक सागराची अशी उपमा दिलेली आहे की प्रचंड सागरा एवढं ज्ञान व्यासांच्याकडं होतं. त्यांना ब्रह्मदेवासारखे 4-5 डोकी नव्हती, फक्त विष्णूसारखे 2 हात होते, शंकरासारखा 3रा नेत्र नव्हता असं म्हणायचे. मग हेच व्यास एक दिवस झाडाखाली बसले होते आणि चित्रपट जसा डोक्यातून चाललेला असतो आपल्या जातो तशा त्या रील्स त्यांच्या डोक्यातून फिरत असतात महाभारताच्या. त्यांना एक उर्मी येते की हे महाभारत येणाऱ्या पिढीला कळालं पाहिजे, तरच हे लहान मुलांना किंवा स्त्रियांना याच्यातून काहीतरी प्रेरणा भेटेल आणि जे अघोरी कृत्य घडली ज्याच्यामुळं काही गोष्टी खूप वाईट घडल्या तर ह्या घडणार नाहीत म्हणून व्यासांनी हे लिहायचा प्रयत्न केला. पण त्यांना ते जमत नव्हतं. मग तिथं ब्रह्मदेव येतात आणि व्यासांना म्हणतात की काय करताय तुम्ही, हे तुमचा उपक्रम चांगला आहे, लिहा तुम्ही महाभारत. पण व्यास म्हणतात की हे महाभारताचं जे लिखाण मी करायला बसलेलो आहे तर माझी कल्पनाशक्ती एवढी प्रचंड धावते की तिचा आणि माझ्या लेखणीचा मेळ बसत नाही. आणि प्रत्यक्ष या महाभारतामध्ये विष्णू होता, त्यामुळं विष्णूबद्दल चुकून एखाद दुसरा शब्द किंवा एखाद दुसरी घटना इकडं तिकडं झाली तर हा संदेश पुढच्या युगात जाईल म्हणून मला हे लिहिता येत नाही आणि मला ते आवरणच लिहायचं कसं तेच कळना. मग त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही कुणाची तरी मदत घ्या. तेव्हा कुणाची मदत घेऊ? त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात की आता जो 14 विजेत अगदी श्रेष्ठ आहे, 64 शास्त्रात पारंगत आहे असा गणपती, तुम्ही गणेशाचीच मदत घ्या. आणि मग व्यासांनी गणेशाला हे महाभारत सांगितलं आणि गणेशाने तसं पाहिलं तर हे महाभारत लिहिलेलं आहे. मग ज्यावेळेला महाभारत ग्रंथ हा तयार झाला त्यावेळेला सुद्धा तो प्रचंड मोठा होता. सुरुवातीला मग जय म्हणून पांडव प्रताप असेल किंवा काय असे भाग वेगवेगळे त्याचे हे केले होते आणि त्यानंतर मग त्याचं महाभारत असं एक नामकरण करून सगळे ह्याच्यामध्ये ते बसवलेलं आहे. आपण बघतो हे भारतासाठी फार मोठी घटना आहे आपल्या, कारण या महाभारतामध्ये श्रीलंकेचा समावेश होता, गांधार देशाचा, दुबईचा काही भाग असे बरेच होतं. पण त्यांना जास्त महत्त्व प्राप्त न होता, फक्त आपल्या भारतालाच त्याचं जास्त महत्त्व प्राप्त झालं आणि तो महाभारत नावानं हा ग्रंथ सगळीकडं उजेडात आला आणि नक्की आपल्याला महाभारत म्हणजे काय हे कळलं. तर महाभारत तसं पाहिलं तर एक आपल्याला शक्ती, ताकद, ऊर्जा आणि एक जगण्याचं बळ देणारं असं एक शस्त्र म्हणण्यापेक्षा एक प्रेरणा देणारा असा ग्रंथ आहे. तर याचं सगळं पुरेपूर ज्ञान मात्र आपल्याला पाहिजे. आता मी हे तुम्हाला सांगते आणि पुढच्या भागामध्ये एक एक टप्पा मुखातून महाभारत, कुठलेही संगीत नाही, वाद्य नाही,
अगदी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणारं महाभारत मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आणि सुरुवातीला जर तुम्हाला ते कळलं तरच तो शेवट कळणार आहे. तर एकही एपिसोड म्हणजे मी जे सांगणार आहे ते तुम्ही विसरू नका आणि मला सहकार्य करा. हॅव अ गुड डे. थँक्यू. राधे राधे.